22 वर्षांपूर्वी पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी ऑपरेशन बद्रचं षडयंत्र रचलं होतं। त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलमध्ये घुसखोरी केली, पण भारतीय सैन्याच्या शूरवीरांनी ऑपरेशन विजयद्वारे पाकिस्तानला केवळ सडेतोड प्रत्युत्तर दिलं असं नाही, तर त्यांना कायमची अद्दल देखील घडवली। पाहूयात भारतीय जवानांची वीरगाथा। बॉम्ब वर्षाव करणाऱ्या बोफोर्स तोफांची ही छायाचित्र 22 वर्ष जुनी असली तरी यातील घटनाक्रम पाकिस्तानी सैन्य आजही विसरू शकलेलं नाहीये। या गरजणाऱ्या तोफा भारतीय सैन्याचा अजोड साहस आणि पराक्रमाची साक्ष देणाऱ्या याच पराक्रमासमोर पाकिस्तानी घुसखोरांनी अक्षरशः गुडघे टेकले होते आणि जनरल परवेज मुशर्रफच्या ऑपरेशन बद्रच्या चिंधड्या उडालेल्या। इस वक्त हम लोग जिस रिज पे खड़े हैं, इस रिज की महत्वता 22 साल पहले इसलिए बहुत ज्यादा थी क्योंकि यही वो इलाका है जहां पे भारतीय सेना ने टाइगर हिल पर डायरेक्ट फायर करने के लिए अपने बोफोर्स गन को तैनात किया था। और सबसे बड़ी बात यह है कि इस तैनाती के लिए जो इस पे रास्ता बनाया गया था वो बहुत ही कम समय पे बनाया गया था। और सामने आप जो देख सकते हैं कि जो टाइगर हिल है वहां पे इसी सब जगह से बोफोर्स के जरिए डायरेक्ट फायर किया गया और पाकिस्तानियों को उन पोस्ट से भागने को मजबूर होना पड़ा। कारगिल युद्धात भारतीय आर्टिलरीनं पाकिस्तानवर जवळपास 2 लाख बॉम्बचा वर्षाव केला होता, ज्यात एकट्या बोफोर्स तोफांनी 80,000 राऊंड फायर केले होते। सुरुवातीच्या दिवसात भारतीय सैनिकांना उंचावर लपून बसलेल्या शत्रूला हद्दपार करण्यात अडचणी येत होत्या, पण बोफोर्स तोफांच्या थेट माऱ्यानं हा अडथळाही बऱ्याच अंशी दूर केला। 22 वर्षांपूर्वी भारतीय वायुसेनेचे फायटर्स शत्रूवर जीवघेणा हल्ला करत होते। एकीकडे बोफोर्स तोफा त्यांचा अचूक निशाणा साधत होत्या, पण बोफोर्स शांत होताच पायदळ सैन्य शत्रूवर तुटून पडत होता। जो कॉनिकल रिज है वो है टाइगर हिल, वो सबसे महत्वपूर्ण था। उस टाइगर हिल पर कब्जा करने के बाद जो है पूरी तरीके से इस लड़ाई का रुख बदल गया, क्योंकि वहीं से लगातार जो है पाकिस्तानी फायर कर रहे थे। सामने से जाने वाली जो NH-1 अल्फा जो हाईवे है, जो कि लाइफलाइन कही जाती है सियाचिन में तैनात भारतीय सेना के जवानों के लिए, उसको जो है कट करना चाहते थे। और यही वजह है कि यहाँ पे पूरे करगिल की लड़ाई की सबसे ज़्यादा भयंकर युद्ध जो है इसी इलाके में हुआ था। टायगर हिलवर विजय मिळवणाऱ्या 18 ग्रेनेडियरचे लेफ्टनंट आणि परमवीर चक्र विजेते योगेंद्र यादव यांच्या डोळ्यासमोर आजही तो रणसंग्राम जसाच्या तसा उभा राहतो। जब इन पहाड़ियों के जब इन वादियों में आते हैं तो उन शहीदों की, उन अपने साथियों की यादें आती हैं। ऐसा महसूस होता है कि यार वो आज भी यहीं पर हैं। उन्होंने अपने लहू की हर बूंद को इन पहाड़ियों पर बिखेर दिया है, इन पहाड़ियों को सींच दिया अपने लहू से। तो आज इन पहाड़ियों को नमन करते हैं, नमन करने का मन करता है कि आज ये पहाड़ी नहीं बल्कि एक पावन धाम बन गया है। कारगिल संग्रामात भारतीय शूरवीरांच्या शौर्याच्या एक ना अनेक कथा आहेत। जम्मू काश्मीर रायफल्सचे रायफलमॅन संजय कुमार यांनी या अत्यंत कठीण युद्धात अभूतपूर्व शौर्याचा परिचय दिला होता। ये सारा फीचर जो है ये तोलोलिंग रिज कहा जाता है, जहाँ पे कि भारतीय सेना ने जो ज़बरदस्त लड़ाई लड़ी थी। यहाँ पे सबसे बड़ी दुश्वारियाँ भारतीय सेना के लिए उस वक्त ये थी कि हम लोग जो हैं नीचे से ऊपर की तरफ जा रहे थे, यानी कि दुश्मन हमारी ऊपर की पोस्ट पे बैठा हुआ था और हम लोग नीचे से ऊपर की तरफ जा रहे थे और हम लोग जो हैं सीधे उनके लाइन ऑफ फायर में थे। 4 जुलै 1999 रोजी पॉइंट 4875 च्या फ्लाइट टॉपवर विजय मिळवण्यासाठी संजय कुमार यांचा परमवीर चक्र देऊन गौरव करण्यात आला होता। 22 वर्षांनंतरही हा संग्राम जशाच्या तसा सुभेदार संजय कुमार यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो। शस्त्रांची बचत करत या दीर्घकाळ चाललेल्या युद्धात भारतीय सैनिकांनी कशा प्रकारे पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्याच शस्त्रांनी पराभूत केलं, हे सुभेदार संजय कुमार यांच्याकडून जाणून घेऊया। आगे क्या हालात रहेंगे किसी को आइडिया नहीं होता, तो हमने कहा कि यार यहाँ दुनिया भर का अम्युनिशन है, गन पे अम्युनिशन ऑलरेडी लगा हुआ जो मैंने छीनी हुई थी, उस पर लिंक जोड़ना था, लिंक हम जोड़ लेते थे।
तो लिंक जोड़ के हमने आगे एक पूरा चेन उसकी लेके और एक गन लेके अगले बंकर की तरफ चले गए। कारगिल युद्धात लडाख स्काउट्सनं ज्या प्रकारे पाकिस्तानची सप्लाय लाईन तोडत पाकिस्तानी सैन्याला हाकलून लावलं त्याची कहाणी मोठी रंजक आहे। जैसे हम ऊपर चढ़ा तो ऐसा गोली चला, हम दोनों तरफ से हम भी फायर किया। तकरीबन 1-2 घंटा हम आमने सामने गुत्तम गुत्त का लड़ाई हो गया। तो हमने पाकिस्तान का 5 जवान मार गिराया और पाकिस्तान का एक सिपाही हुनर से हमने जिंदा पकड़ा। मेरे को गोली भी लगा, 2 गोली मेरे टूटा हूँ शोल्डर। भारतीय सैनिकांनी 22 वर्षांआधी ज्या प्रकारे पाकिस्तानचं ऑपरेशन भद्र उद्ध्वस्त केलं असं शौर्य कमी वेळा पाहायला मिळतं। कारगिल युद्धात भारतीय शूरवीरांच्या या अजोड शौर्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। कारगिल युद्धात भारतीय सैनिकांचं शौर्य संपूर्ण जगानं पाहिलं, पण या युद्धातील काही नायक असेही आहेत ज्यांनी भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून पाकिस्तानला पळता भुई थोडी केली होती। हे नायक अत्यंत खडतर परिस्थितीतही कर्तव्य बजावण्यापासून मागे हटले नाहीत, कारण टायगर हिल्स आणि बत्रा टॉपवर बसून शत्रू गोळीबार करत असताना याच शूरवीरांच्या मदतीने भारतीय सैनिकांनी शत्रूंवर जोरदार हल्ला चढवण्यात यश मिळवलं होतं। पाहूयात। भारतीय शूरवीरांच्या अजोड शौर्याची गाथा, कारगिल युद्धाच्या नायकांच्या न ऐकलेल्या कथा। न्यूज 18 लोकमत एक्सक्लुसिव्ह। ऑपरेशन बद्रवर विजयाची कहाणी। कारगिल युद्ध के 22 साल बाद न्यूज 18 इंडिया आपको ले जाएगा उन पुरानी ऐतिहासिक घटनाओं में जो कि उस दौरान इस इलाके में हुई थी, यानी कि कारगिल युद्ध से जुड़ी हुई हर वो जानकारी, खास तौर पर उन हीरोज के बारे में जो कि उस वक्त बहुत ही महत्वपूर्ण रोल अदा कर रहे थे। हा द्रास परिसर आहे। चहूबाजूंनी आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचच उंच पर्वतांची रांग आणि दूरपर्यंत विसावलेली शांतता। पण 22 वर्षांपूर्वी इथली स्थिती प्रचंड वेगळी होती। तेव्हा या सुंदर खोऱ्यात पाकचे लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफच्या नापाक ऑपरेशन बद्रचं विष कालवलं जात होतं। शांत दिसणाऱ्या या खोऱ्यामध्ये जवळपास 2 महिन्यांपर्यंत बोफोर्स तोफा आणि गोळ्यांचा आवाज घुमत होता। त्याच वेळी भारतात घुसलेल्या पाकिस्तानी घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी बॉम्ब वर्षाव करणाऱ्या वायुसेनेच्या विमानांचा गोंगाट ऐकू येत होता। पाकिस्तानचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी भारताच्या शूरवीरांनी जो पराक्रम दाखवला तो जग कायम स्मरणात ठेवेलच। पण या विजयात जीवाची पर्वा न करता भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या अनेक शूरवीरांनी हिम्मत दाखवली। अशाच वीरांची गाथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम द्रासपासून 8 किलोमीटर अंतरावरच्या मश्को गावात पोहोचली। हे गाव लडाखच्या पश्चिमेला द्रास नदीच्या किनाऱ्यावर बसलंय। मश्कोत पोहोचल्यानंतर गावातल्या गल्ल्या ओलांडून आमची टीम यार मोहम्मद खान यांना भेटली। यार मोहम्मद यांनी वयाची 60 पार केली आहे। कारगिल युद्धादरम्यान यार मोहम्मद यांनी त्यांचे घोडे आणि खच्चर यांच्या मदतीनं उंच पर्वतांवर दिवस रात्र भारतीय सैन्यासाठी रसद आणि स्फोटकांचा पुरवठा केला। तसंच जखमी सैनिकांना बेस कॅम्पमध्ये आणण्याचं महत्त्वाचं कामही यार मोहम्मद यांनी केलं। जीवाची पर्वा न करता भारतीय सैनिकांची मदत करण्याच्या या पराक्रमासाठी त्यांना सैन्य आणि सरकार दोघांकडून सन्मानित करण्यात आलेला आहे। शेलिंग के बीच में भी हम लोग पीठ में उठा के घोड़ों में उठा के चढ़ते थे। तो जब शाम होता था हम चढ़ाते थे ऊपर। दिन को हम मूवमेंट ज़्यादा नहीं करते थे क्योंकि दिन में पाकिस्तान का गोला नज़दीक थे। गांव में तकरीबन गांव से 10-12 किलोमीटर का फैसला था। वो हम जब जैसे हम चढ़ते हैं तो वो देखते थे, तो इसलिए हम लोग रात को ज़्यादा मूवमेंट करते थे। आर्मी वालों को भी जैसे डायरेक्ट यूनिट आई, कोई भी अचानक यूनिट,
उनको भी हमने बोला भाई आप लोग रात को मूवमेंट मत करो, ये दिन को रात को चले जाएंगे हम। तो काफ़ी मदद किया हम लोगों ने, जो हमारे गांव वालों ने भी काफ़ी। कितने लोग उस वक्त जो है आप लोगों के साथ भारतीय सेना के हम लिए हर मदद कर रहे गांव हर घर के एक एक आदमी हमने रख दिया उनको। बाकी बच्चे जो है औरतें हैं उनको हमने कारगिल में भगाया। बाकी हर घर का एक एक आदमी हमारा यहाँ काफ़ी फौज के साथ मदद किया उन्होंने। 22 वर्षांपूर्वी मॉस्कोची परिस्थिती अशी नव्हती. टायगर हिल्स आणि बत्रा टॉप जिंकण्यासाठी चहूबाजूंनी बोफोर्स तोफांची बरसात सुरू होती. हे आहेत शब्बीर. 22 वर्षांआधी ते 18 वर्षांचे युवक होते. आजही त्यांना पाकिस्तानी घुसखोरांचा बेछूट गोळीबार स्पष्टपणे आठवतो. कारगिल युद्धावेळी भारतीय सैन्यानं जेव्हा गावकऱ्यांची मदत मागितली होती तेव्हा शब्बीर यांनी सुद्धा इतर गावकऱ्यांप्रमाणे आपल्या जीवाची पर्वा न करता सैन्याची मदत केली. पर उस टाइम जो है मैंने 12वीं पास की थी. मैं 18 साल का था तो मैंने 10+2 की एग्ज़ाम दी थी, मैंने क्लियर की थी. तो यहाँ से जो है हम राशन लेते थे, जैसे हमारा किलनाला का एरिया है, यहाँ पर टाइगर हिल के लिए जहाँ भी मतलब फौज को ज़रूरत पड़ता था, राशन लेना, अम्युनिशन लेना, तो मतलब ऐसा माहौल था कि दिन या रात पता नहीं चलती थी. न नींद का पता होता था आदमी को, न दिन का न रात का. 2400 घंटे जो है आदमी को तैयार रहना था. यूं ही घर में आते थे, खाना खाया, पीछे से बुलावा आती थी, चलो भाई हमारे साथ फलाना जगह जाना है, टाइगर हिल जाना है या आगे दूसरी पहाड़ी पर चढ़ना है. तो उनको जो है, क्योंकि जो बाहर से जो फौज आती थी उनको इतना पता नहीं था कि टाइगर हिल किस रास्ते से चलना है, बता टॉप कैसे चलना है या दूसरी जगह कैसे. इसलिए जो है यहाँ के लोगों ने उनको सपोर्ट किया कि इस तरह चलना है. ज़्यादातर मूवमेंट जो रात को होती, क्योंकि दिन को जो है पूरा मूवमेंट जो है दुश्मन को नज़र आता था. इसलिए जो है लोग ज़्यादातर लोगों को मतलब हेल्प जो करते थे आर्मी को, ज़्यादातर मूवमेंट जो होती वो रात को होती थी. आमची एक टीम मश्कोत होती तर दुसरी टीम प्रत्यक्ष सीमारेषेच्या दिशेनं निघाली. एलओसीच्या प्रवासादरम्यान आमचा कॅब ड्रायव्हर इब्राहिमशी संवादही झाला. कारगिल युद्धावेळी इब्राहिम लहान होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी शत्रूची नजर चुकवत भारतीय सैनिकांची मदत केली होती. अन्नधान्य आणि इतर महत्त्वाचं साहित्य घेऊन ते सैनिकांपर्यंत पोहोचत होते. पूरा कारगिल गांव जो था वो उस वक्त भारतीय सेना इंडियन आर्मी की मदद कर रहा था, खाना पहुंचा रहा था और काफ़ी तरह की दिक्कतें हुई थी. यहाँ से 2 किलोमीटर दूर बस इंडिया का आखिरी गांव है. ये इंडिया का आखिरी गांव है. उधर जा कर के और फिर उस तरफ वो जो ग्रीन पैच दिख रहा है, जो हरियाली उधर थोड़ी दिख रही है, वो पाकिस्तान है वहाँ पर. कारगिल युद्धावेळी पाकिस्ताननं या भागामध्ये प्रचंड गोळीबार केला होता. आमच्या टीमनं जेव्हा कारगिलची चर्चा सुरू केली तेव्हा त्यांनी 22 वर्षांपूर्वीचा घटनाक्रम सांगायला सुरुवात केली. पहले ये रोड भी नहीं था, 2008 में बन गया. पहले आगे से पैदल आना पड़ता था पूरा. अच्छा. अगर यहाँ पे जो पोस्टों पे राशन पानी जो सामान लेता है, यहाँ के गांव वाले गधे के ऊपर लेके जाता था रात को. रात को लेके जाता था, दिन में तो मूवमेंट नहीं कर सकता था. अच्छा. बाकी बहुत गोले गिरा हमारे गांव में भी, सिटी में भी. अच्छा. मकाने गिरा, बहुत ज़्यादा नुकसान हो गया सब. कारगिल युद्धादरम्यान मश्को गावासह सीमारेषेजवळच्या इतर गावातल्या गावकऱ्यांनी सुद्धा भारतीय सैन्याच्या मदतीची हिंमत दाखवली. या गावकऱ्यांचा हा पराक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे. कारगिलच्या या शूरांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत विषयी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे.
कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली आहे, त्यामुळेच पाकिस्ताननं पुन्हा आगळीक करण्याचा प्रयत्न केला नाही. पण आता भविष्यातील धोके ओळखून भारताने लेह लडाख आणि सियाचीनपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यास सुरुवात केली आहे. जोझिलातील भुयारी मार्ग त्यापैकीच एक असून त्यामुळे लेह लडाखशी बारमाही संपर्क निर्माण होणार आहे. पाहूयात. बारा 12,000 फूट उंचीवर तिरंगा फडकला. जोजिला पास, जिसकी हाइट करीब करीब 12,000 फुट के आसपास है. आशियातील सर्वात लांब भुयारी मार्ग. ऑल टेरेन और ऑल वेदर कनेक्टिविटी देने के लिए भारत ने जोजिला टनल की योजना बनाई. न्यूज 18 लोकमत एक्सक्लूसिव. न्यूज 18 इंडिया आपको एक ऐसे टनल की तरफ लेके आया है जो कि है जोजिला पास का बायपास. भुयारी मार्गामुळे चीन पाकिस्तानची कोंडी. हा केवळ एक स्फोट नाहीये, तो भारताचा एल्गार आहे. या स्फोटाचा आवाज ऐकून चीन आणि पाकिस्तानला कापरं भरलंय. 12,000 फूट उंचीवर केंद्र सरकारकडून बोगद्याची निर्मिती केली जाते. हे काम पूर्ण झाल्यानंतर लेह लडाखमध्ये चीन आणि पाकिस्तानची नाकाबंदी होणार आहे. तसंच शत्रूंचं कोणतंही षडयंत्र यशस्वी होणार नाहीये. या भुयारी मार्गाच्या माध्यमातून भारतीय सैन्याला अवघ्या काही मिनिटात श्रीनगरहून लेहमध्ये पोहोचता येणार आहे. जोझिला अर्थात हिमवादळातला मार्ग. भारत आणि भारतीय सैन्यासाठी जोझिला पासचं अनन्यसाधारण महत्व आहे. खरं तर 1999च्या कारगिल युद्धात त्याचं महत्व अधोरेखित झालं. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे जोझिला पास बंद होतो. त्या काळात लडाखचा जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटून जातो आणि हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं जोझिला बोगद्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या बोगद्याच्या निर्मितीत अनेक नैसर्गिक अडथळे आहेत. जवळपास 12,000 फूट उंचीवर याची निर्मिती केली जाते. त्यामुळेच हे काम आव्हानात्मक ठरलंय आणि आशियातील सर्वात लांब भुयारी मार्गाचं हे काम कशा पद्धतीनं केलं जातंय हे पाहण्यासाठी आमची टीम ग्राउंड झिरोच्या दिशेनं मार्गस्थ झाली. आम्हाला वाटेत भारतीय सैन्याच्या वाहनांची वर्दळ पाहायला मिळाली. सियाचीन पर्यंत पोहोचण्यासाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच भारतीय सैन्यासाठी तो लाईफलाईन मानला जातोय. विशाल डोंगरांना खोदून तयार केलेल्या वळणदार मार्गावरून आम्ही जोझिला पास पर्यंत पोहोचलो. केंद्र सरकारकडून तब्बल 12,000 फूट उंचीवर आशियातील सर्वाधिक लांबीच्या जोझिला बोगद्याची निर्मिती केली जाते. या बोगद्याच्या निर्मितीसाठी 4,500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसंच बोगद्याच्या निर्मितीचं काम पूर्ण होण्यासाठी जवळपास 7 वर्षांचा कालावधी लागणार आहे. या बोगद्याची लांबी 14.2 किलोमीटर इतकी आहे. या संपूर्ण मार्गाचं काम झाल्यानंतर श्रीनगर आणि लेह दरम्यानचा 3.5 तासांचा प्रवास केवळ 15 मिनिटात करता येणार आहे. या बोगद्याची निर्मिती सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या 400 मीटर खालून केली जाते. या बोगद्यात ताशी 80 किलोमीटर वेगानं प्रवास करता येणार आहे. त्यामध्ये आधुनिक संपर्क यंत्रणेसह विविध सेफ्टी फीचर्स बसवण्यात येणार आहेत. जोझिला बोगद्याच्या निर्मितीमुळे 12 महिने लेह लडाख दरम्यान संपर्क निर्माण होणार आहे. जोझिला पास योजनेचे प्रमुख निवृत्त कर्नल शिवकुमार यांच्याशी संवाद साधल्यानंतर आमच्या टीमनं टनेलमध्ये जाऊन आढावा घेतला. न्यूज 18 लोकमत हे असं पहिलं न्यूज चॅनल आहे ज्यानं जोझिला टनेलच्या आतमध्ये जाऊन सगळ्यात पहिल्यांदा आढावा घेतला. जोझिला बोगद्याच्या निर्मितीनंतर लडाखमधील चीन आणि कारगिल सेक्टरमधल्या पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या भारतीय सैन्याला रसद पुरवणं शक्य होणार आहे. पण या बोगद्याच्या निर्मितीचं काम काही सोपं नाही.
जोझिला बोगद्यात ऑक्सिजनचं प्रमाण सामान्य ठेवण्यासाठी 3 व्हर्टिकल शॉफ्टची निर्मिती करण्यात आल्याचं या प्रकल्पावर काम करणाऱ्या अभियंत्यांनी सांगितलं। या शॉफ्टमुळे बोगद्यात हवा खेळती राहते, तसंच आणीबाणीच्या प्रसंगात बाहेर पडण्यासाठी या शॉफ्टचा वापर करता येणार आहे। त्यामुळे इथं लिफ्ट बसवण्यात आली आहे। आशियातील सर्वात लांब बोगद्याच्या निर्मितीचं काम प्रत्यक्ष पाहण्याची संधी आमच्या टीमला मिळाली। जोझिला बोगद्याच्या निर्मितीमुळे भारतीय लष्कराचं बळ आणखी वाढणार आहे, तसंच युद्धजन्य परिस्थितीत या मार्गाचा वापर शत्रूच्या विरोधात एखाद्या घातक शस्त्रासारखा करता येणार आहे। संदीप बोल, न्यूज 18 लोकमत। यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।